कहो नमस्कार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्र जागरात आमच्या या दत्त मंदिरात कलश मिरवणूक ते कलशावरोहण या काळात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. आणि भक्तीचाच एक मार्ग म्हणून आम्ही अभिनव संगीत विद्यालय सावंतवाडीचे विद्यार्थी आमचे ताल रक्षक सूरवादक आणि स्वतः गुरुवर्य असं एकमेकांच्या समन्वयाने आम्ही गीतपुष्पांची मालिका दत्तचरणी स्वामींच्या चरणी अर्पण करणार आहोत. आणि तुम्ही सर्वजण सुद्धा याचाच एक भाग आहात, त्यामुळे आम्हाला तुमचीही साथ हवी आहे. धन्यवाद. कुठलंही कार्य करायचं झालं की आरंभी वंदन गणरायाला असतं. तद्वत आम्ही आता गाण्याचा कार्यक्रम सुरू करतोय. पहिलं आरंभ आहे आमच्या गणेश स्तवनाने. सरस्वती नंदन कमलाकर भागवत यांची ही रचना आहे. सत्व रज तम या त्रिगुणांचं जेव्हा एकत्रीकरण होतं त्यावेळेला ओंकाराची निर्मिती होते. आणि हा ओंकार कसा आहे तर तो गौरीचा बालक आहे. आणि त्या गौरीच्या बालक म्हणजे गणेशाला प्रत्येक कार्यारंभी अग्रपूजेचा मान मिळत असतो. आणि असा हा नृत्य विशारद कलानिधी रसिकांना संतुष्ट करणारा आहे. आणि गणेशाचं वंदन ही आपली धार्मिक परंपरा पण आहे. आपण ऐकूया. जो त्रिगुणांची मूर्त जाहला सादर करते आमची कलाकार सौ सोनिया सामंत. जो त्रिगुणांची मूर्त जाहला ओंकारी नटला गजानन स्तविला मी नमिला गजानन स्तविला मी नमिला. जो त्रिगुणांची मूर्त जाहला ओंकारी नटला गजानन स्तविला मी नमिला गजानन स्तविला मी नमिला. गौरीचे हे सुंदर बालक विश्वाधारो रे जगचालक युगायुगातून कार्यारंभी सर्व पूजमानिला गजानन स्तविला मी नमिला गजानन स्तविला मी नमिला. भारत हाती घेईली हुनी देवितेचे बसाय आणुनी भारत हाती घेईली हुनी देवितेचे बसाय आणुनी कलानिधी हो महागणपती रसिक मनी तोषला गजानन स्तविला मी नमिला गजानन स्तविला मी नमिला. गणराया हा नृत्य विशारद स्मरण जयाचे दुजे मोक्षपद गिरिजानंदन प्रसन्न होनी भक्तजना पावला गजानन स्तविला मी नमिला गजानन स्तविला मी नमिला. जो त्रिगुणांची मूर्त जाहला ओंकारी नटला गजानन स्तविला मी नमिला
गजानन स्तविलामी नमिला गजानन स्तविलामी नमिला. सुंदर, फार सुंदर. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. टेंबे स्वामींचा हा जप आहे, सरस्वतीसाठी केलेला आहे त्यांनी तो जप. ज्ञानाची अधिष्ठात्री असलेल्या शारदेचा वरदहस्त प्राप्त झाला की बुद्धी, कला, संगीत या सर्व शास्त्रात आपल्याला समृद्धी मिळते. शर्वरीच्या लखलखीत चांदण्याचा वर्षाव करणारी ही रम्यमुखी असलेली शारदा, तिची कृपा होताच काय काय चमत्कार होतो. जडता मतीची भंगली आणि उन्मेषाचा वर्षावही होतो. तो वर्षाव कसा होतो, ही शारदा कशी आहे, आपण ऐकूया भाग्यश्री ओटवणेकर हिच्याकडून. जय शारदे वागीश्वरी. हॅलो हॅलो. जय शारदे वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी. जोसने परी कांती तुझी जोसने परी कांती तुझी मुखरम्य शारद चंद्रमा जोसने परी कांती तुझी मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे तुझिया कृपेचे चांदणे नित वर्षू दे अमुच्या शिरी नित वर्षू दे अमुच्या शिरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी. वीणेवरी फिरता तुझी वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय मुली चतुरा कलामय मुली संगीत जन्माये नवे संगीत जन्माये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंजिरी बहरून आल्या मंजिरी वागीश्वरी जय
पायी धावणारा विठुराया काय वर्णू त्यासी. हा विठुराया जनीचं दळण करतो, चोखोबांचं गोपालन करतो, दामाजींचा अर्थभारही सांभाळतो आणि हे सारं करताना तो अतीव मायेने करतो. अशा या विठुरायाचा संघ, त्याचा सहवास जनाबाईला हवा हवासा वाटतोय आणि त्या तळमळीने त्याला ती विनवतीये, इतुक्या सहित त्वा बा यावे माझे रंगणी नाचावे. सादर करत आहेत ये ग विठाबाई हे गीत आमच्या सहगायिका सौ गायत्री देशपांडे. या उत्तम निवेदिका पण आहेत. आज थोडासा ट्रॅक बदललाय, त्यांनी आपला काम थोडस माझ्याकडे दिलंय. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई ग, माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. इतुक्या सहित त्वा बायावे, इतुक्या सहित त्वा बायावे, माझे रंगणी नाचावे, माझे रंगणी नाचावे. माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी, म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम याची जनी. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई ग, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, विठाबाई, विठाबाई. भगवान दत्तात्रेयांशी एकरूप व्हायची तळमळ, एकरूप होण्याची ओढ आणि त्यातून दत्त नामाचं सामर्थ्य आणि त्या नामातून मिळणारा आध्यात्मिक आनंद किती सुखद असतो ते भक्तच जाणो. हृदयातली त्रिमूर्ती, त्रिगुणमूर्ती स्थिरस्थावर झाल्यानंतर भक्ताला अन्य कशाचीच आस्था नसते. भक्ताचा दत्ताप्रती असलेला आध्यात्मिक समर्पण आपण अनुभवूया. आमच्या सहकलाकार सुप्रिया धुमे गात आहेत श्री दत्ताचे नाम मुखिया.
श्री दत्ताचे नाम मुखिया, श्री दत्ताचे नाम मुखिया, माझ्या रात्रंदिनी गेलो दत्तमयी होनी, गेलो दत्तमयी होनी. श्री दत्ताचे नाम मुखिया, श्री दत्ताचे नाम मुखिया, माझ्या रात्रंदिनी गेलो दत्तमयी होनी, गेलो दत्तमयी होनी. किती महिमा गावा गावा, चित्त आळवी एकच नावा. किती महिमा गावा गावा, चित्त आळवी एकच नावा. त्या नावातील सामर्थ्याने, त्या नावातील सामर्थ्याने गेलो मी मोहनी, गेलो दत्तमयी होनी, गेलो दत्तमयी होनी. ब्रह्मा विष्णू महेश यांचे रूप त्रिमूर्ती एकच साचे. ब्रह्मा विष्णू महेश यांचे रूप त्रिमूर्ती एकच साचे. हृदय मंदिरी प्रतिष्ठापना, हृदय मंदिरी प्रतिष्ठापना झालेली पाहुनी, गेलो दत्तमयी होनी, गेलो दत्तमयी होनी. चरण दोन हे मार्ग दाविती, सहा करे सामर्थ्य अर्पिती. चरण दोन हे मार्ग दाविती, सहा करे सामर्थ्य अर्पिती. ईश कृपेहून काय मागणे, ईश कृपेहून काय मागणे, मागावे मागुनी, गेलो दत्तमयी होनी, गेलो दत्तमयी होनी. श्री दत्ताचे नाम मुखिया, श्री दत्ताचे नाम मुखिया, माझ्या रात्रंदिनी गेलो दत्तमयी होनी, गेलो दत्तमयी होनी, गेलो दत्तमयी होनी. कृष्ण भक्तीने ओथंबलेलं हे रसाळ काव्य मधुवंती रागातली ही रचना आहे. कृष्ण भक्त राधा त्याला मनोमनी आळवतीये की तूच माझं सर्वस्व आहेस, तुझ्या विना सारं माझं आयुष्य निरर्थक आहे, तू चैतन्य आहेस. साऱ्या भावना एकवटून ती त्याला विनवते आहे की तूच मला तार, जेणेकरून काशी मथुरा ही सारी तीर्थे मला
तुझ्या चरणापाशी लाभतील. तेव्हा मला आता तू हृदयस्थ कर. पुढचं गीत आहे मधुवंतीच्या सुरासुरातून. गात आहे मी स्वतः मीना उकिडवे. मधुवंतीच्या सुरासुरातून आळविते मीना एकदा दर्शन दे घनश्याम एकदा दर्शन दे घनश्याम मधुवंतीच्या सुरासुरातून मधुवंतीच्या सुरासुरातून आळविते मीना एकदा दर्शन दे घनश्याम एकदा दर्शन दे घनश्याम नयनी माझ्या गोकुळ वसले नयनी माझ्या गोकुळ वसले यमुनेचे जल खाली झरले यमुनेचे जल खाली झरले राधे परी मी सर्व वाहिले राधे परी मी सर्व वाहिले सुख शांतीचे धाम एकदा दर्शन दे घनश्याम एकदा दर्शन दे घनश्याम वसंतातले सरले पूजन वसंतातले सरले पूजन तुझ्या विना हे उदास जीवन तुझ्या विना हे उदास जीवन शोधित तुझला फिरते वणवण शोधित तुझला फिरते वणवण नाही जीवा विश्राम एकदा दर्शन दे घनश्याम एकदा दर्शन दे घनश्याम दाराशी दासी ये दाराशी तव हृदयाशी हे तव हृदयाशी मथुरा या मथुरा एकदा दर्शन दे घनश्याम एकदा दर्शन दे घनश्याम एकदा दर्शन दे घनश्याम भक्ती असलेल्या अतूट विश्वास आणि समर्पणाचं सुरेख उदाहरण म्हणजे हा तुकोबारायांचा अभंग आहे. हा ईश्वर नेहमीच आपले सोबत असतो. अगदी दुःखादी प्रसंगात सुद्धा तो आपल्याला आधार देत असतो.
त्यामुळे हे विश्व म्हणजे जणू परमेश्वरच आहे असा भाव व्यक्त करणारा हा अभंग आहे. जेथे जातो तेथे तू माझा संगाती सादर करत आहेत भाग्यश्री कशाळीकर. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. चालविसी हाती धरुनिया, चालविसी हाती धरुनिया, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालो वाटे आम्ही तुझाची आधार. चालविसी सवे माझा, चालविसी सवे माझा, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, तेथे जातो तेथे तू माझा संगाती. बोलो जाता बरळ करिसी ते नीट, बोलो जाता बरळ करिसी ते नीट. निलीलाज धीट केलो देवा, निलीलाज धीट केलो देवा, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, तुका म्हणे आता खेळतो कौतुके. झाले तुझे अंतर्बाही, झाले तुझे अंतर्बाही, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, तेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. हरिभक्त मीरेसाठी कृष्ण म्हणजे जणू सर्वस्वच. तो तिचा पाठीराखा आहे. हा ईश्वर तिचा मदतगार सुद्धा आहे. सारं काही कृष्ण, माधव माधव आणि माधव. माधव हाच तिचा सांगाती. ऐकूया तिची ही आर्जवी भक्ती. सादर करत आहे भाग्यश्री ओटवणेकर. कृष्ण गाथा एक गाणे. कृष्ण गाथा एक गाणे, जाणते वैखरी. एक तारी सूर जाणी, श्री हरी जय श्री हरी. एक तारी सूर जाणी, श्री हरी जय श्री हरी. तू सखा तू पाठी राखा, तूच माझा ईश्वर. राहिलासी व्यापुनिया, तूच माझे अंतर. आरवीते नाम जाला,
तारिलेसी तू कन्हैया, तारिलेसी तू कन्हैया, दीनवाणी बापुडे हीन मीरा त्याहुनी भाव भोळे भाबडे, देसहारा देनिवारा या भवाच्या संगरी, एक तारी सूर जाणी, श्री हरी जय श्री हरी, एक तारी सूर जाणी, श्री हरी जय श्री हरी, एक तारी सूर जाणी, श्री हरी जय श्री हरी. भक्तीतून समर्पित भाव जागृत होतो आणि त्यातून ईश नामाचा ध्यास तनमन संपूर्ण म्हणजे अंतर्बाह्य नामात लीन होतं. तो श्वास सुद्धा नाम जपच करू लागतो आणि त्या नादातून विठ्ठल नाम नाचू लागतं. डोळ्यात पांडुरंग, रोमरोमी पांडुरंग, अंतरंगी पांडुरंग. ध्यास, समाधी आणि अधीरता यांचा आविष्कार काय असतो हे आपण ऐकूया श्रद्धा चव्हाण हिच्या गीतातून. गीताचे शब्द आहेत, पांडुरंग नामी लागलासे ध्यास. रामदास स्वामींचा अभंग आहे हा. पांडुरंग नामी लागलासे ध्यास, पांडुरंग नामी लागलासे ध्यास, पांडुरंग नामी लागलासे ध्यास, श्वास पांडुरंग, श्वास पांडुरंग, पांडुरंग झाला माझा, पांडुरंग नामी लागलासे ध्यास, पांडुरंग नामी लागलासे ध्यास. डोळ्यापुढे नाचे देव पांडुरंग, डोळ्यापुढे नाचे देव पांडुरंग, डोळ्यापुढे नाचे डोळ्यापुढे नाचे देव पांडुरंग, डोळ्यापुढे नाचे देव पांडुरंग. डोळ्यापुढे
पांडुरंग 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 डोळ्यापुढे नाचे देव पांडुरंग अंतरंग झाले पांडुरंग 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 श्वास पांडुरंग श्वास पांडुरंग पांडुरंग झाला माझा पांडुरंग नाम लागला पांडुरंग नाम लागला ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग रोम रोमी रंग पांडुरंग पांडुरंग श्वास पांडुरंग पांडुरंग श्वास पांडुरंग पांडुरंग झाला माझा रंगना लागला रंगना लागला
श्रद्धा खूप छान. श्रद्धा ही आपल्या वाड्यातलीच माहेरवाशीण आहे. पुन्हा एकदा जरा टाळ्याने तिचं कौतुक करा. स्त्री सुलभ भावना जिच्यात लज्जा ही प्रामुख्याने प्रकट होत असते. मग ती स्त्री कुठल्याही युगातली असू दे, रामायणकालीन असू दे, महाभारतकालीन असू दे, वा आजच्या कलियुगातली असू दे. मुख्यत्वे अपेक्षित जीवनसाथीचा विषय आला की स्त्रीच्या मनात वेगवेगळ्या भावना दाटून येत असतात. म्हणजे आपल्या जीवनसाथीची कृती कशी असेल, त्याचं वागणं कसं असेल, त्याची लीनता कशी असेल, त्याची वीरता कशी असेल, इतकंच कशाला तर त्याचा रंग कसा असेल. काहींना गोऱ्या रंगाचा साथीदार हवा असतो, काहींना सावळ्या रंगाचा साथीदार हवा असतो. आणि या सगळ्या भावना स्त्रीच्या मनात धाकधूक धाकधूक करत असतात. आणि सीता तरी याला अपवाद कशी ठरेल. भले ती रामायणकालीन देवता असेल, पण ती सुद्धा याच्यातून सुटलेली नाही. त्या स्त्रीला ज्या वेळेला पाणीग्रहण होण्याचा प्रसंग येत असतो, धनुष्य रामाच्या हातात येणार असतं आणि पुढे काय होणार असतं, या सगळ्या गोष्टींचं कुतूहल तिच्या मनात दाटून आहे. रमेश आणावकरांचं हे गीत आहे. पाहुनी रघुनंदन सावळा. ऐकूया, भाग्यश्री ओटवणेकर सादर करत आहे. पाहुनी रघुनंदन सावळा, पाहुनी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा, पाहुनी रघुनंदन सावळा. नक्षीदार ती रम्य मंडपी, जमली सारी थोर मंडळी. नक्षीदार ती रम्य मंडपी, जमली सारी थोर मंडळी. उभी जानकी जनकाजवळी, उभी जानकी जनकाजवळी, घेऊनी धवल फुलांची माला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा. धनुष्यास त्या दोर लावण्या, शूर पुरुष तो कुणी धजेना. धनुष्यास त्या दोर लावण्या, शूर पुरुष तो कुणी धजेना. काय करावे काही सुचेना, काय करावे काही सुचेना. न्याहारी दुरुनी श्रीरामाला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा. मुनिवराना मान देऊनी, उठले रघुवीर असे पाहुनी. मुनिवराना मान देऊनी, उठले रघुवीर असे पाहुनी. मनासारखे येता जुळुनी, मनासारखे येता जुळुनी. नाचते हर्ष भराने मिथिला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा, पाहुनी रघुनंदन सावळा, पाहुनी रघुनंदन सावळा.
भक्ताने पाहिलेलं ब्रह्म म्हणजे साक्षात परब्रह्म. ते कसं आहे? करकटेवरी पदविटेवरी एकनाथांचा पाणक्या असो, चोखोबाचा गुराखी असो, जनीचा कामगार असो, दामाजी पंतांचा अर्थसहाय्यक असो, कान्होपात्रा सखुबाईचा उद्धारक असो, आणि हा सगळाच परमात्मा म्हणजे दुसरा तिसरा कुणीही नसून प्रत्यक्ष विठोबाच आहे. संत श्रेष्ठ अमृतरायांच्या शब्दात आत्यंतिक हर्षाने गाणारी आमची हर्षा भांगले सादर करत आहे, अजिमी ब्रह्म पाहिले. ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अगणित सुरगण परिणिती जाती अगणित सुरगण परिणिती जाती कटिकर नट सम चरण विठेवरी कटिकर नट सम चरण विठेवरी उभे राहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले एकनाथाच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी एकनाथाच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी खांदी कावड आवड मोठी पाणी वाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले चोख्या संगे ढोरे ओढिता चोख्या संगे ढोरे ओढिता शिणला नाही तो तत्वता जनी संगे दळिता कांडिता गाणी गायली अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले अजिमी ब्रह्म पाहिले दामाजीची रसीद पटविली कान्होपात्रा ती उद्धरिली अमृतराय म्हणे ऐसी माऊली संकटावारिले अजिमी ब्रह्म पाहिले 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 ओमकार खेर यांनी स्टेजवर यायचंय. ची आस लागलेली आहे, पण या भक्ताची जणू परीक्षाच घ्यायची दत्त महाराजांनी ठरवलंय. भक्ताच्या कसाला परमेश्वर उतरलेले आहेत आणि त्यांनी भक्ताची परीक्षा घ्यायची ठरवलंय.
वास्तविक दत्त म्हटलं की एक विशिष्ट प्रकारची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. 3 मुख, 6 कर आणि चतुष्वान. पण ह्यातलं काहीच नव्हतं. पण शेवटी दत्त सुद्धा भक्त सुद्धा दत्त संप्रदायातलाच असल्यामुळे त्यानं दत्ताला ओळखलं. आणि शेवटी कसं आहे, या हृदयीचे त्या हृदयी विचार एकमेकांना समजले. अगदी रंगून समरसून गेलेला दत्त आणि त्यांच्या भेटीचा, भक्त भेटीचा हा सोहळा आपण ऐकूया. आमचे सर गात आहेत, सिद्धय सर गात आहेत. मज भेटूनी जाहो दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाहो दत्त सख्या वधूता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. तुम्ही कमंडलू विसरून आला कुठे. प्रिय श्वान आज ते तुम्हा सवे कानसे. का तुम्ही कमंडलू विसरून आला कुठे. प्रिय श्वान आज ते तुम्हा सवे कानसे. काखेची झोळी ती विसरून गेला कुठे. काखेची झोळी ती विसरून गेला कुठे. परी तुम्हास पुरते ओळखिले मी आता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. किती व्याकुळतेने तुम्हास मी आळविले. किती व्याकुळतेने तुम्हास मी आळविले. हृदयीचे भाव व्यथितपणे कळविले. इंद्रियास दमुनी चित्ताला वळविले. इंद्रियास दमुनी चित्ताला वळविले. का उगाच असली सत्व परीक्षा घेता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. हा सुयोग सुंदर भेटीता मज दिला. नावियोग तुमचा कधी घडावा मला. हा सुयोग सुंदर भेटीचा मज दिला. नावियोग तुमचा कधी घडावा मला. सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला. सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला. मन रंगून गेले गुरुराया हे आता. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाहो भेटून जाहो भेटून जाहो
दत्त सत्या कार्यक्रमाला सुरुवात होऊन बरोबर 1 तास झालाय. आम्हाला सहाय्य करणारे म्हणजे ज्यांच्यामुळे आमचं गाणं रंगत जातंय. तबल्यावर आहे तो साहिल चोचे, विद्यार्थी आहे, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे. आणि आत्ता जो पेटीवर बसलेला होता तो सुद्धा विद्यार्थी आहे, ज्ञानेश गवस, दोडामार्गचा आहे, पण या ठिकाणी शिक्षणासाठी तो आहे. आणि स्वतः किरण सिद्धय आमचे गुरुवर्य. या सर्वांची साथ आम्हाला आहे. माझ्या उजव्या हाताला जो बसलाय तो तालरक्षक आहे, प्रसन्ना कुडतरकर. तो आमच्याच वाड्यातला आहे आणि दृश्यांचं चित्रण करण्यात म्हणजे तो यूट्यूबर आहे, तो माहीर आहे. पालखीचे भोई होण्याचं भाग्य या भक्ताला मिळालंय आणि स्वतःला भोई होण्याचा मान मिळाल्यामुळे हा भक्त खूप खुश आहे आणि त्याचा तो आनंद एकूणच या गीतातून सादर होतोय. पालखी कशी आहे तर ती रत्नजडित पालखी आहे आणि डोळे संपूर्णपणे नरसोबाच्या वाडीकडे लागलेले आहेत. वेडीवाकडी वाट आहे, पण तरी सुद्धा अतीव आनंदामुळे डोळ्यात आनंदाश्रू जमा झालेत आणि वळणाची वाट तुडवत सुद्धा स्वतःला पुण्यवान म्हणत म्हणत हा भक्त आमचा निघालाय नरसोबाच्या वाडीच्या दिशेनं पालखी हातात घेऊन. पुढचं गीत आहे निघालो घेऊन दत्ताची पालखी, सादर करत आहे ओमकार खेर. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निदान, आम्ही भाग्यवान आनंद निदान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. झुळूक कोवळी चंदना सारखी, झुळूक कोवळी चंदना सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सात जन्मांची ही लाभली पुण्याई, सात जन्मांची ही लाभली पुण्याई. सात जन्मांची ही लाभली पुण्याई, सात जन्मांची ही लाभली पुण्याई. म्हणून जाहलो पालखीचे भोई, म्हणून जाहलो पालखीचे भोई. शांत माया मूर्ती शहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वाट वळणाची जीवाला या ओढी,
दिसते समोर नरसोबाची वाडी, वाट वळणाची जीवाला या ओढी. दिसते समोर नरसोबाची वाडी, डोईयात गंगा चाहली बोलकी, डोईयात गंगा चाहली बोलकी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निदान, आम्ही भाग्यवान आनंद निदान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आमच्या जावयाला आज दत्तसेवा करण्याची संधी मिळाली, योग होता. मंडळी, जन्माचं सार्थक कशात असावं? अर्थातच ते साधनेत. गुरुपदांचं वंदन करावं, दत्तस्मरण करावं, भावपूर्ण प्रभू पूजावा, त्याचं नामामृत अखंड मुखी असावं आणि त्याला साथ घालून गुरुपूजन करावं. हे सारं काही मनोभावे केलं की दत्ताची कृपा झालीच समजा, जीवन कृतकृत्य झालं समजा. सादर करत आहेत आमचे सहकारी सुधीर धुमे, कृतार्थ करण्या जन्म आपुला. कृतार्थ करण्या जन्म आपुला, नित्य भजा गुरुवरा स्मरा हो. दिगंबराची स्मरा हो, दत्त गुरुना स्मरा स्मरा हो. दिगंबराची स्मरा, कृतार्थ करण्या जन्म आपुला. गुरुपदाना करता वंदना, गुरुपदाना करता वंदना. संसाराचे तुटती बंधना, संसाराचे तुटती बंधना. सदैव स्मरुनी दत्तपदाना, सदैव स्मरुनी दत्तपदाना. ताप भवाचा हरा स्मरा हो, दिगंबराची स्मरा स्मरा हो. दत्त गुरुना स्मरा. ज्ञान ज्योतीच्या उजळू ज्योती,
ज्ञान भक्तीच्या उजळून ज्योती गुरुनामाची गाती आरती सद्भक्तीच्या भाव फुलानी सद्भक्तीच्या भाव फुलानी पूजन गुरुचे करा स्मरा हो दिगंबराची स्मरा हो दत्त गुरुना स्मरा जिथे भक्तीने प्रभुचे गायन जिथे भक्तीने प्रभुचे गायन तिथे विराजे अत्री नंदन तिथे विराजे अत्री नंदन नामामृत हे अखंड सेवून नामामृत हे अखंड सेवून जीवाला उठरा स्मरा हो दिगंबरा स्मरा दत्त गुरुना स्मरा हो दिगंबराची स्मरा. शाबास सुधीरजी, देवळासाठी तुम्ही खूप अपार कष्ट करताय आणि या दगदगीतून आवाजावर थोडासा परिणाम झाला होता, पण स्वामींनी तुमच्याकडून गीत म्हणून घेतलं. गुरुनामाची ओढ जी आहे ती स्वामींच्या मनोहारी मूर्तीची ओढ आहे. त्यांचे चरण आणि नामस्मरण याविषयी आत्यंतिक सहृदयता दर्शवणारी ही ओढ आहे. दत्तनाम आणि नामस्मरण यांचे महत्व अतुलनीय आहे. देवदर्शन झालं की साऱ्या मोहमायेचं हरण होतं आणि आत्मिक शांती लाभते. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल हा आशावाद त्यातून मिळतो. त्यामुळे भक्त केवळ नामस्मरणातच रत होऊ पाहतोय आणि त्यासाठी सर्वत्र गुरुच्या अस्तित्वाची जाणीव त्याच्या लक्षात येते. अखेरीस त्याला दत्तदर्शन होतं आणि कैक दिवसांची गुरुचरणांची ओढ त्याची पूर्ण होते. सादर करत आहेत सौ सोनिया सामंत. गीताचे शब्द आहेत गुरुनामाची ओढ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुनामाची ओढ दत्तनामाची ओढ गुरुनामाची ओढ गुरुनामच आज जहारा गुरुनामच आज जहारा दत्ताचा प्रसाद गुरुनामाची ओढ दत्तनामाची ओढ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा मूर्ती मनोहर गुरुदत्ताची मूर्ती मनोहर गुरुदत्ताची मनी भरून घेऊ मूर्ती मनोहर गुरुदत्ताची मनी भरून घेऊ सेवा करुनी गुरुचरणाची सेवा करुनी गुरुचरणाची जन्म मरण चुकवू सेवा करुनी गुरुचरणाची जन्म मरण चुकवू दाही दिशातून गुरुरायाची दाही दिशातून गुरुरायाची येई गोड साध गुरुना
दत्तनामाची ओढ गुरुनामाची ओढ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा योगीराज हा नयनी दिसता धन्य जागलो योगीराज हा नयनी दिसता धन्य जागलो युगायुगाने आजच आम्ही गुरुचरणा भेटलो युगायुगाने आजच आम्ही गुरुचरणा भेटलो श्रीपाद वल्लभ दिगंबराचा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जागा झाला नाद गुरुनामाची ओढ दत्तनामाची ओढ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नाम प्रसादा सेवून आम्ही नाम प्रसादा सेवून आम्ही दत्त स्वरूप पाहिले नाम प्रसादा सेवून आम्ही दत्त स्वरूप पाहिले गुरुरायांच्या चरणापाशी जन्मच हे वाहिले गुरुरायांच्या चरणापाशी जन्मच हे वाहिले गुरुमाऊली तुझी मनाला गुरुमाऊली तुझी मनाला अशी लागली ओढ गुरुनामाची ओढ दत्तनामाची ओढ गुरुनामचा आज झाला गुरुनामचा आज झाला दत्ताचा प्रसाद गुरुनामाची ओढ दत्तनामाची ओढ गुरुनामाची ओढ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा द्वारकानाथ वाडकर यांच्याकडून सौ सोनिया सामंत आणि सुधीर धुमे. तो कीर्तनात आहे, साधनात आहे, श्वासात आहे, निरागस बाल्यातही आहे. बाल्य तारुण्य वृद्धावस्थेतही त्याचं अस्तित्व जाणवतं असं तुकोबाराय म्हणतात. पुढचं गीत आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात
तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती तोच श्याम तोच राम दत्तधाम आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात संतांची या कीर्तनात साधकांच्या चिंतनात संतांची या कीर्तनात साधकांच्या कीर्तनात संतांची या कीर्तनात साधकांच्या चिंतनात तोच ध्यास तोच ध्यास तोच श्वास आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच बाल्य तारुण्यही वार्धक्याचा विश्रामही तोच बाल्य तारुण्यही वार्धक्याचा विश्रामही तोच बाल्य तारुण्यही वार्धक्याचा विश्रामही तोच पहिलं आधी अंत आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तुझे आहे तुझे पाशी परी तू गटांगळ्या खाशी, अशी आपली प्रत्येकाची तऱ्हा असते. ईश्वर शोधण्यासाठी कुठे दूरवर जावं लागत नाही. फक्त आपली पंचेंद्रिय तरल असावी लागतात. त्यांची शक्ती बळकट करावी लागते. मनाला संस्कारक्षम बनवावं लागतं. निसर्ग नियमांचं तत्व उमजून घ्यावं लागतं. निसर्गाच्या प्रत्येक हालचाली डोळसपणे पाहाव्या लागतात. निरागस बालक, उंच वाढणारी झाडं, पशूंमधलं वात्सल्य, पशूंमधलं ममत्व, समोरच्याची भूक, हे जर आपणास नीटपणे ओळखता येत नसेल तर रामदासांच्या भाषेत तो एक पढत मूर्ख. निसर्गातला देव जाणा म्हणजे दगडा धातूच्या देवाची तुम्हाला गरज भासणार नाही, असा काहीसा अर्थ सांगणारं मंगेश पाडगावकर यांचं गीत आहे. कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी. सादर करत आहेत आमचे सहकारी राजेंद्र डोंगरे. कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी
कुठे शोधिसी रामेश्वर तन, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर तन, कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून पाशी. कुठे शोधिसी रामेश्वर तन, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर. झाड फुलांनी आले बहरून, ऊन पाहिले डोळे उघडून. झाड फुलांनी आले बहरून, ऊन पाहिले डोळे उघडून. वर्षा काळी पाऊस धारा, फुलान दिसला त्यात इशारा. वर्षा काळी पाऊस धारा, फुलान दिसला त्यात इशारा. काय तुला उपयोग आंधळ्या, काय तुला उपयोग आंधळ्या, दीप हसून उषाची. कुठे शोधिसी रामेश्वर तन, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर. द्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा. द्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा. कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतून मोती. कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतून मोती. हाय अभाग्या भगवेने सुन, हाय अभाग्या भगवेने सुन, घर संन्यासून जासी. कुठे शोधिसी रामेश्वर तन, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर. देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून. देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त तुकारी. कधी कोणी देव भिकारी, अन्नासाठी आर्त तुकारी.
अवती थवती असून दिसेना, अवती थवती असून दिसेना, शोधितोस आकाशी, शोधिसी रामेश्वर तन, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर तन, कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून आशी, कुठे शोधिसी रामेश्वर तन, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर. रूपा 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 पाहता लोचनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी,
विठ्ठल भरवा माधव भरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सर्व सुखाचे आधारू सर्व सुखाचे आधारू बाप रखुमा देवी भरो सर्व सुखाचे आधारू सर्व सुखाचे आधारू बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ग सुख झाले ग सुख झाले ग सुख झाले ग साजाडी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी पाहता लोचनी खूप सुरेख. या गीताबद्दल श्रद्धा चव्हाणला माजी अध्यक्ष अशोक नाईक आणि या कार्यक्रमाचे यजमान प्रसाद उकिडवे यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये आलेले आहेत बक्षीस म्हणून. मंदिर कार्यकारी मंडळ यांनी सहभाग घेतला आणि आम्हाला या ठिकाणी दत्तचरणी गीत गाण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. अशी सेवा करायला आम्हाला परत मिळाली तरी नक्की आम्हाला आवडेल. हा कार्यक्रम चांगला होण्यासाठी स्टेजची व्यवस्था, त्याच्यानंतर लाईट आणि ध्वनिक्षेपक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोर असलेले तुम्ही रसिक, कारण रसिक नसेल, रसिकांची दाद नसेल तर त्या कार्यक्रमाला काही अर्थ नाही. त्यामुळे या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे इथपर्यंत कार्यक्रम आलेला आहे. आता फक्त 2च गीतं शिल्लक आहेत, त्यानंतर कार्यक्रम आटोपेल. तर तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देते. वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर निराकार
अंतकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर निराकार तो निराकार तो निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकले भीमी काठी मुके ठाकले भीमी काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखतो जो खोबाची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो जो खोबाची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो नामा 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 हा नाम्याची खीर चाखतो जो खोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतकार याचा कानडा राजा पंढरीचा 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 विठ्ठल 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 विठ्ठल
सौ सोनिया सामंत यांना या गीताबद्दल, ज्योती सावंत, अशोक नाईक आणि सुधीर दुमे यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये आलेले आहेत. शेवटचं गीत आहे. साधना म्हणजे काय? साधना याचा अर्थ समर्पण. आपलं इप्सित साध्य करण्यासाठी केलेली पारदर्शक मेहनत आणि या मेहनतीला अपेक्षित किंबहुना जास्तच यश जर आलं तर काय होईल? आपण प्रत्येकानं याचा कमी जास्त प्रमाणात, भले क्षेत्र वेगळं असेल पण अनुभव घेतलेला आहे. असाच एक भक्त, त्याची साधना यशाला आली आणि या भक्ताने दत्तात्रेयीची करुणा भाकली आणि त्याच्या डोळ्यासमोर जे दृश्य उभं राहिलं त्यानं तो भक्त मोहरून गेला, बावरून गेला. अशा त्या भावविश्वातून श्रीच्या पावलांचं दर्शन त्याला कसं झालं, त्यानं त्याची पूजा कशी केली आणि त्याचं रूपांतर पंचतत्व म्हणजे ओंकारमध्ये कसं झालं हे आपण ऐकूया. गीत शेवटचं आहे, मी गाते. हे गीताची रचना केली आहे माझी बहीण कुंदा शेवडे हिनं आणि मी आता तुमच्यासमोर सादर करते. ब्रह्मा विष्णू महेश माझ्या दारी पातले. ब्रह्मा विष्णू महेश माझ्या दारी पातले. ब्रह्मा विष्णू महेश माझ्या दारी पातले. गणेश गौरीलाही त्यांनी सवे आणिले. गणेश गौरीलाही त्यांनी सवे आणिले. पाहुन त्यांना मन हे माझे मोहरून गेले. पाहुन त्यांना मन हे माझे मोहरून गेले. काय करावे काय वदावे काही ना सुचले. काय करावे काय वदावे काही ना सुचले. पावरून गेले मोहरून गेले. बाई मी पावरून गेले. पावरून गेले बाई मी मोहरून गेले. आसन देई आम्हास म्हणणे त्याने बदलले. आसन देई आम्हास म्हणणे त्याने बदलले. द्वार उघडली छातीचे त्या हृदयी बैसविले. द्वार उघडली छातीचे त्या हृदयी बैसविले. हृदयी बैसविले. हृदयी बैसविले बाई मी मोहरून गेले. पावरून गेले बाई मी मोहरून गेले. स्नान घालुनी प्रेमाशुनी चंदन लाविले. स्नान घालुनी प्रेमाशुनी चंदन लाविले. भाव फुलांच्या माला अर्पुन चरणावंदिले. भाव फुलांच्या माला अर्पुन चरणावंदिले. चरणावंदिले. चरणावंदिले बाई मी भावरून गेले. मोहरून गेले बाई मी भावरून गेले. नेत्र मिटूनी ध्यान लावणी. नेत्र मिटूनी ध्यान लावणी. त्यासी मी पाहिले. त्यासी मी पाहिले बाई बाई त्यासी मी पाहिले. पंचतत्व हे एक मिळूनी ओंकार उरले. पंचतत्व हे एक मिळूनी ओंकार उरले. ओंकार उरले. ओंकार उरले. ओंकार उरले. ब्रह्मा विष्णू महेश माझ्या दारी पातले. ब्रह्मा विष्णू महेश माझ्या दारी पातले. गणेश गौरीलाही त्यांनी सवे आणिले. पाहुन त्यांना मन हे माझे मोहरून गेले. काय करावे काय वदावे काही ना सुचले. काय करावे काय वदावे